नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेचा आजचा भाग आला आहे। आज रविवार आणि 1 मार्च या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की या मनस्विनीने कुल्फीला किडनॅप केलंय आणि याबद्दल आता कान्हाला सगळं समजलंय। तर दुसरीकडे मनस्विनीला आता समजलं असतं की गौतमने सखीला त्या शॉल पर्यंत पोहोचवलंय, म्हणून तिने गौतमला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं असतं। आता आपला कान्हा कुल्फीला वाचवण्यात यशस्वी होणार का, बघूया आजच्या भागात। त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला। या मनस्विनीने रात्रभरात तशी सेम शॉल बनवून घेतली असते आणि बरोबर 9 वाजता सखी आणि कान्हा तिला जाब विचारायला जातात आणि मनस्विनी जवळची शॉल बघून दोघेही एकदम दंग राहतात। तर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, तुला काय वाटलं की तू मला चॅलेंज देशील आणि मी तुझ्यासमोर हरेल? सरकार आहे मी आणि सरकार फक्त आणि फक्त जिंकते। आता सखी आणि कान्हाला समजतच नसतं की हे कसं काय झालं आणि हिने शॉल कुठून आणली। त्यावर आता ही सरकार म्हणजे मनस्विनी सखीला म्हणते, काल मी तुझे बालिश प्रश्न ऐकलेत सखी, पण काय आहे ना, त्या गोष्टीला 10 वर्ष उलटून गेली आहेत। तरी सुद्धा मी शांतपणे येऊन विचार केला, सगळं जुनं आठवण बघितलं आणि माझे जुने सुटकेस बाहेर काढलेत आणि त्यातच मला ही शॉल सापडली। आणि मित्रांनो, सखीच्या जवळ ही मनस्विनी ती शॉल नेते आणि म्हणते, खूप वर्ष झाली ना, तर ही जी शाल आहे ती सुटकेस मध्ये होती आणि यातून खूपच वास येतोय। सखीला आता त्या शाल मधून वास येतो आणि सखी खोकलू लागते। त्यावर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, काय झालं ग, आता तुझं तोंड बंद का झालंय? उत्तर दे, बोल आता, काल तर तुला खूप प्रश्न पडली होती, मोठी मला प्रश्न विचारत होतीस ना, मग आता उत्तर दे ना। असं जोर जोरात ही मनस्विनी आता सखीवर ओरडू लागते आणि त्यानंतर सखीला बोट दाखवत ही मनस्विनी म्हणते, लिसन, माझ्याकडे फक्त एवढी फालतूची कामं नाही आहेत, कामत एम्पायर कसं मोठं होईल माझ्या डोक्यात सतत याचाच विचार असतो आणि त्याच ध्येयाने मी वावरत असते। आणि तुमच्यासारख्या लोकांना असं वाटतं की हिला काय आपण काहीही बोलू शकतो आणि कसलंही चॅलेंज देऊ शकतो, पण ह्या सगळ्या जुन्या गोष्टी मी आता मागे टाकल्या आहेत आणि खूप गोष्टी मी जाडून पुरून जुन्या गोष्टी मागे टाकून मी इथपर्यंत आली आहे, इतक्या समोर आली आहे ही सरकार। आणि सखीच्या अंगावर जात ही मनस्विनी सखीला म्हणते, त्यामुळे याच्या नंतर माझ्याशी डील करताना ना विचार करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात। तर मित्रांनो, आता सखी सुद्धा थोडी घाबरली असते। तर इथे आता सीन शिफ्ट होतो। राजलक्ष्मी माँ कान्हाच्या आईला भरवत असतात, पण अपर्णा काहीच खात नसते, अगदी लहान बाळासारखी माया करत असतात माँ आणि अपर्णाला म्हणत असतात, बाळा थोडं खाऊन घे ग, तुला स्ट्रॉंग व्हायचंय ना। पण अपर्णा म्हणत असते की नाही, नको। माँ आता परत परत आग्रह करतात, तरी सुद्धा अपर्णा नाहीच असं म्हणते, तिला काहीच खायची इच्छा नसते। तर तिथे आता यांची जी मेड असते ती ज्यूस घेऊन येते अपर्णासाठी। तर आता माँ म्हणतात, बरं तुला खायला नको तर मग काहीतरी पिऊन घे, ज्यूस पी। तर आता माँ प्रयत्न सुद्धा करतात अपर्णाला ज्यूस पाजण्याचा, पण आता अपर्णा म्हणत असते की नाही, मला काहीच नकोय। यांची मेड सुद्धा आता काळजीपोटी म्हणत असते, अपर्णा मॅडम थोडंसं खाऊन घ्या ना, तुम्हाला भूक लागली असेल, निदान तुम्ही फ्रुट्स तरी खा। कालपासून अपर्णाने काहीच खाल्लं नसतं, तरी ती सुद्धा म्हणत असते की मला काहीच नकोय खायला। आता मेड विचारते की माई आता आपण काय करायचंय? तर आता माँ म्हणतात, हा सगळं जे काही होत आहे ना, हा सगळा कालचा परिणाम आहे, कालची घटना अजूनही अपर्णा विसरली नाहीये। तर मित्रांनो, कान्हाने त्याच्या आईसाठी सरप्राईज म्हणून लाल रंगाची साडी आणली असते आणि तो लाल रंग बघूनच अपर्णा खूप घाबरली असते, पण ही यांच्या लक्षातच येत नाही की का अपर्णा इतकी घाबरते म्हणून लाल रंगापासून। तर इथे काय होतं, माँ म्हणत असतात मेडला की त्या साडीमुळे त्या तेजस्विनीने केलेली जखम पुन्हा अपर्णाला आठवली, पुन्हा ती जखम ताजी झाली आहे। अपर्णा खूप घाबरली असते आणि तिने ती बासरी तिच्या जवळ घेतली असते। अपर्णाकडे बघत आता राजलक्ष्मी माँ म्हणतात की कबीरला सांगायला हवं की अपर्णाला वेळीच डॉक्टरकडे घेऊन जायला हवं। आणि माँ आता अपर्णाच्या म्हणजे कान्हाच्या आईच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात। तर इथे आता सीन शिफ्ट होतो। आता कान्हा म्हणत असतो सरकारला, सरकार जाऊ दे ना, त्यांची चूक झाली, वाटलं त्यांचा काही गैरसमज झाला असेल। तर मित्रांनो, तितक्यात सखी तिथून निघून जाते आणि ती रडत असते। कान्हा तिच्या मागे जाणार तितक्यात सरकार कान्हाला थांबवते आणि म्हणते, तू इथेच थांब, कोणाच्या बाजूने आहेस रे तू, हे तुझ्या लक्षात आहे ना? आता कान्हा म्हणतो मी, तर त्यावर आता सरकार म्हणते, तुला मी करायचे पैसे नाही देत, तुला मी काम करण्याचे पैसे देते आणि तेही माझं काम करण्याचे। त्या सखी बरोबर माझी जासूसी करण्यापेक्षा ना कामाकडे लक्ष दे, युजलेस। असं म्हणत ही मनस्विनी कान्हाला तिथून निघून जायला सांगते। कान्हा सुद्धा आता तिथून निघून जातो आणि आपल्याला दाखवलं जातं की या मनस्विनीला कसं समजलं ते त्या शॉल बद्दल। तर मित्रांनो, सखी आणि कान्हा दोघेही तिथून निघून गेल्यावर ही मनस्विनी त्या शॉलकडे बघते आणि ही सरकार मनात म्हणते, सखी अगं, जर तुझ्या खऱ्या आईला बदलून मी या घरात इतकी वर्ष राहतेय तर माझ्यासाठी सेम टू सेम दुसरा शॉल विकत घेणं आणि एका रात्रीत बनवून घेणं काय मोठी गोष्ट आहे का? आणि तू विसरलीस का सखी, मी सरकार आहे, माझं सगळ्यांकडे आणि सगळ्यांच्या रूमवर लक्ष असतं।
आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की काल रात्री जेव्हा सखीने चॅलेंज दिलं होतं या मनस्विनीला तेव्हा ती तिच्या रूम मध्ये आली होती आणि तिने स्वतःला म्हटलं असतं की त्या शालीबद्दल त्या सखीला कसं कळलं आणि कुठून कळलं, तिला कोणी सांगितलं असेल, असे प्रश्न तिला पडले असतात. आणि त्यानंतर मनस्विनी तिला आठवतं आणि ते शोधून काढायचं ठरवते. तिचं ड्रावर काढते, त्यामधला तिचा टॅब घेते आणि त्यामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज चेक करते, ज्याद्वारे तिला समजतं की गौतमने सखीच्या डोक्यात हे भरलं असतं शॉल बद्दल. आणि हिला माहीत झाल्यावर गौतमचा तिला आणखीच राग येतो आणि टॅबमध्ये सगळं सत्य तिला समजल्यावर तिने स्वतःला असं म्हटलं असतं त्याच रात्री की गौतम तू आहेस तर या सगळ्याच्या मागे आणि सखीला दिशा तू दाखवतोयस. ठीक आहे, शालीच्या तुकड्यापर्यंत तू पोचवलंस ना, सखीला माझ्यापर्यंत आणि त्या शालीबद्दल प्रश्न विचारायला सखीला तू भाग पाडलायस. आणि म्हणूनच ही मनस्विनी कुल्फीला किडनॅप करायचं ठरवते. आता ही मनस्विनी स्वतःला म्हणते नाईस मूव्ह गौतम, आता बघच मी काय करते, माझ्या समोर हे नाही चालणार, या सरकार समोर नाही चालणार. आणि मित्रांनो आता प्रेझेंट मध्ये आपल्याला दाखवलं जातं की ही मनस्विनी आता स्वतःला म्हणते की मी सखीसमोर सिद्ध केलं की मीच तिची. आता ही कुल्फी व्हॅन मध्ये आरडाओरडा करत असते आणि हेल्प मागत असते, मला वाचवा वाचवा असं ती म्हणत असते. पण ही गुंड म्हणतात आता कुल्फीला एक गप्प बस, अजिबात तोंडातून आवाज नाही काढायचा. हे दोघंही गुंड जे असतात मित्रांनो हे खूप भयंकर दिसत असतात, यांची केस वगैरे वाढली असतात, दाढी. तर त्यातला एक गुंड कुल्फीचं तोंड दाबतो आणि म्हणतो गप्प बस. तर ही कुल्फी त्या गुंडाचा हातच चावते, त्याचं बोट चावते. ती कुल्फी बिचारी ओरडत असते गाडी थांबवा प्लीज, मला सोडा. आता हे दोघंही गुंडांना छोटीशी कुल्फी आटपतच नसते. तर मित्रांनो तितक्यात आपल्याला दाखवण्यात येतं की कान्हाची एंट्री झाली आणि कान्हा त्या व्हॅनच्या मागे लागला असतो आता त्याची बुलेट घेऊन. आणि हे आता कुल्फीला दिसतं आरशातून आणि कुल्फी एकदम रडायची थांबते आणि गप्प बसते. तर ह्या दोघंही गुंडांना आता आश्चर्यच वाटतं. त्यातला एक गुंड म्हणतो हा अशीच शांत राहा. पण आता दुसरा गुंड विचारतो अरे पण ही अचानक कशी काय शांत राहिली. तर हा गुंड म्हणतो दुसरा काय नाही रे, आपल्याला पाहून घाबरली ही. आणि त्यानंतर आता एक गुंड विचारतो कुल्फीला की काय ग हे एकदमच रडायची थांबली, काय झालंय. तर आता कुल्फी स्माइल करत असते आणि त्या गुंडाला म्हणते हो आता माझं रडणं झालंय, आता रडायची टर्न तुमची. आता या गुंडांना काही समजत नसतं, हे विचारतात कुल्फीला म्हणजे. तर आता कुल्फी म्हणते आता कारण माझा कान्हा दादा आलाय तो बघा मागे. आणि हे दोघेही गुंड आता मागे बघू लागतात. तर मागे आता कान्हा दिसतो त्यांना बुलेटवर. कान्हाची बुलेट त्या व्हॅनच्या मागेच असते. तर मित्रांनो त्यानंतर कान्हा त्याच्या गाडीची स्पीड वाढवतो आणि व्हॅनच्या एकदम बाजूला येऊन उभा राहतो. पण ती व्हॅन आता पुढे निघते थोडी आणि गुंड म्हणतो त्यातला एक त्या व्हॅनच्या ड्रायव्हरला अरे पळव रे लवकर. आणि कुल्फी त्या व्हॅन मधनच आता मागे बघते आणि ओरडते कान्हा दादा लवकर ये. आता कुल्फी सतत मागे बघते आणि चेक करत असते कान्हा मागे आहे की नाही म्हणून. तितक्यात अचानक कान्हा त्याची गाडी मध्येच थांबवतो आणि त्या व्हॅनला पकडण्यासाठी त्या व्हॅनला थांबवण्यासाठी कान्हा आता दुसऱ्या रस्त्याने जातो जो शॉर्टकट असतो. कान्हा त्याची बुलेट दुसऱ्या दिशेने पळवतो. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. गौतम आता घरी आला असतो आणि तो सरकार समोर हात जोडत असतो आणि म्हणत असतो सरकार प्लीज कुल्फीला काही करू नका, प्लीज माझ्या कुल्फीला सोडा, चूक मी केली आहे ना, मग तुम्ही मला शिक्षा द्या ना, पण प्लीज तिला या सगळ्याच्यात नका अडू सरकार. तर आता मित्रांनो ही मनस्विनी गौतमला म्हणते हो गौतम चूक तर तुझीच आहे आणि तुला मी डायरेक्ट शिक्षा देऊ शकते, पण काय ना तुझा जीव कुठल्या पोपटात अडकलाय ना हे मला चांगलंच माहिती आहे. तर आता गौतम म्हणतो सरकार प्लीज आय एम सॉरी, मी यापुढे असं काहीच करणार नाही प्लीज. तर ही मनस्विनी म्हणते गौतमला पण तू आता जे काही करून ठेवलंय त्याचं काय करायचंय, खूप हात चालतायत ना तुझे, त्या सखीला फोटोज तूच दिलेत आणि तेही अगदी ठरून, तुला माहिती होतं सखीने ते फोटोज बघितल्यावर ती माझ्याकडे येणार, ती मला प्रश्न विचारणार आणि मी अडकणार, हे सगळं तुला माहिती होतं गौतम आणि तू हे सगळं मुद्दाम केलंयस हो ना. गौतम आता त्याची मान खाली टाकतो. पुढे आता मनस्विनी म्हणते पण तुझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. पुढे आता ही सरकार गौतमला बोट दाखवते आणि म्हणते 20 वर्ष. किती? गौतमला ते रिपीट करायला लावते. गौतम म्हणतो 20 वर्ष. पुढे आता ही मनस्विनी म्हणते गौतमला 20 वर्ष ठाण मांडून बसली आहे मी या कामत एम्पायरवर. गौतम बिचारा आता गयावया करू लागतो आणि या सरकारचे पाय पकडतो आणि म्हणतो सरकार प्लीज हवं तर मी तुमचे पाय पडतो, प्लीज माझ्या कुल्फीला सोडा सरकार. तर ही मनस्विनी म्हणते फक्त सॉरीने काम कसं चालणार, तू केलेल्या चुकीची चुकी नाही गुन्ह्याची शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे गौतम. पण बघा मित्रांनो गौतम आता रडत असतो आणि ही मनस्विनी त्याला म्हणते हा चुकीची शिक्षा तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळेलच, पण त्याआधी तू एक काम कर, कुल्फीची फोटो फ्रेम दे बनवायला. गौतम आता आश्चर्यानेच बघू लागतो या मनस्विनीकडे. पुढे आता ही मनस्विनी म्हणते काय आहे ना मेल्यानंतर माणसाची फोटो फ्रेम आपल्याला भिंतीवर लावावं लागते ना. आता हे ऐकून गौतमला झटकाच लागतो आणि लगेच तो हातापाय जोडू लागतो परत सरकारच्या आणि म्हणतो सरकार प्लीज असं नका बोलू, आय एम सॉरी सरकार. आणि गौतमला आता हात वगैरे जोडताना बघून रडताना बघून ही मनस्विनी हसते. ती जोरातच गौतमचा गाल ओढते आणि म्हणते छोटे भाऊजी
तुम्ही रडताना किती क्यूट दिसता. असंच जर तू रडत पडत माझ्या पायाशी राहिलास ना तर निदान तू रडण्याच्या लायकीचा तरी राहशील. आणि गौतमची कॉलर पकडत त्यानंतर आता ही मनस्विनी त्याला धमकावते आणि म्हणते जर तू पोलिसात जाण्याचा विचार जरी केलास ना तर त्या कुल्फीचे मी असे हाल करेल की तिला जन्माला का घातलं याचा तुला पश्चाताप होईल. कळलं का? तर बिचारा गौतम आता घाबरतच या मनस्विनीला म्हणतो हो कळलं. तर गौतम हात जोडूनच उभा असतो या सरकार पुढे आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. एक सुनसान अशी जागा असते जिथे आता ही व्हॅन थांबली असते आणि कान्हा ती व्हॅन मध्येच आता अडवतो. कुल्फी आता कान्हाला बघून स्माइल करते पण आता हे सगळे गुंड कान्हाला बघता क्षणी तो सुरा एक असतो त्यांच्या जवळचा तो बाहेर काढतात आणि कुल्फीला ते घाबरवू लागतात. कान्हा आता हिरो स्टाईलने त्याचं हेल्मेट काढतो आणि बाईकवरून उतरतो. हे गुंड सुद्धा आता व्हॅनच्या बाहेर निघतात आणि त्यातला एक गुंड कुल्फीच्या गळ्यासमोरच असा तो सुरा ठेवतो आणि कान्हाला भीती दाखवतो की जर त्याने हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर तो कुल्फीचा जीव घेईल असा तो त्याला दाखवतो धमकावतो. आता कुल्फी बिचारी खूप घाबरत असते आणि मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. उर्मिला आता सखीला सांगते की कुल्फी किडनॅप झाली आहे. आता सखी पॅनिक होती हे ऐकून आणि म्हणते काय किडनॅप झाली आहे म्हणजे? आता उर्मिला मात्र रडू लागते. तर आता सखी म्हणते अगं काकू ती अशी कशी किडनॅप झाली आहे? तुला कोणाचा फोन आला होता काकू आणि तू तिला कोणासोबत पाठवलं? तर आता ही रडतच म्हणते सखीला अगं मला काही सुचलंच नाही ग सखी, मला वाटलं तो नेहमीचाच कॉल होता. तर आता सखी म्हणते उर्मिलाला तू आधी शांत हो काकू आणि मला सांग तू त्या नंबरवर पुन्हा फोन केलास का? उर्मिला सांगते की हो मी केला होता पण तो नंबर नंतर स्विच ऑफ आला. आता सखी विचारते उर्मिलाला गौतम काका कुठे आहे? तितक्यात आता गौतम खाली स्टेअर्स चढून येत असतो. खाली उतरत असतो तो स्टेअर्स वरून आणि त्याच्या मागेच ही सरकार येते. सखीचं लक्ष जातं आता सखी लगेच धावत जाते आणि गौतमला विचारते गौतम काका आताच चल माझ्यासोबत. तर आता सरकारने धमकावलं असतं गौतमला म्हणून गौतम सखीला म्हणतो की सखी थांब. सखी म्हणते अरे काका तुला कळतंय का आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल, जाऊन कंप्लेंट करावं लागेल हरवण्याची. तर गौतम म्हणतो नाही आपण कुठेच नाही जाणार, कुठे जायची गरज नाही आहे. तितक्यात तिथे आता सरकार येते. आता सखीला आश्चर्यच वाटतं आणि आता ही सुद्धा नाटकं करू लागते मनस्विनी आणि गौतमला म्हणते मुद्दामच गरज नाहीये म्हणजे? अगं सखी हा गौतम काय बोलतोय? पुढे आता ही मनस्विनी गौतमला म्हणते सखी समोर मुद्दामच ती नाटकं करत असते आणि म्हणते गौतम अरे कुल्फीला किडनॅप केलं गेलंय तुला कळतंय का? आत्ताच्या आत्ता तू पोलीस स्टेशनला जा, तिला आपण वाचवायला नको का? तर आता गौतम सखीला म्हणतो सखी पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाहीये आणि सखीला आता आश्चर्यच बसतं या गोष्टीचं. सखी आता गौतमला म्हणते गरज नाहीये म्हणजे? अरे काका तुझ्या लक्षात येतंय का आपली कुल्फी किडनॅप झाली आहे? सखी आता हात पकडते गौतमचा आणि म्हणते चल माझ्या बरोबर. पण गौतम म्हणतो सखी त्याची खरंच गरज नाहीये. या मनस्विनीच्या मनाप्रमाणेच आता गौतमला वागा लागत असतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत कान्हा त्या सगळ्या गुंडांसोबत लढणार आहे आणि कुल्फीला तो सुखरूप घरी आणणार आहे. पण हा सगळा मनस्विनीच्या प्लॅनचा एक भागच असतो आणि मनस्विनी स्वतःला म्हणते त्यानंतर की मी एका दगडात 2 पक्षी मारलेत. मित्रांनो कान्हाला तर समजले आता की या मागे सरकारचा हात आहे. तर काय होणार उद्याच्या भागात हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.